नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज आपण अतिशय चांगली न्यूज म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका यामध्ये विविध पदांसाठीची जाहिरात अपेक्षित होती, फायनली आलेली आहे। त्या रिलेटेड काही महत्त्वाचे इन्फॉर्मेशन जसं क्वालिफिकेशन असेल किंवा मग आपलं डेट्स असतील, महत्त्वाचे डेट्स असतील, सिलेबस असेल, पूर्ण सिलेबस आपण इथे बघणार आहोत आणि सॅलरी असेल किंवा जेणेकरून तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील असा मी प्रयत्न करणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। तर कुठे स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ नीट आहे का। त्यामध्ये बघा मी महत्त्वाच्या डेट्स तुम्हाला आधी सांगतो। त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची जी सुरू होण्याची दिनांक आहे ती 19/8 आहे। म्हणजे 19 तारखेला हे जे आहे अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे। त्याची अंतिम दिनांक जी आहे ती आहे 8/9 म्हणजे 8 सप्टेंबर संध्याकाळी 6 पर्यंत। हे लक्षात घ्या, 12 पर्यंत नाही आहे, संध्याकाळी 6 पर्यंत आहे। म्हणजे 8 सप्टेंबर संध्याकाळी 6 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। त्याची ऑनलाईन परीक्षा ऑक्टोबर 2022 मध्ये संभाव्य म्हणजे टेंटेटिव्ह म्हटलेलं आहे। सध्या ऑगस्ट आहे म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे साधारण 2 महिने अंदाजित आपल्याला इथे मिळत आहे। अतिशय हा वेळ जो आहे हा अतिशय कमी आहे। फॉर्म भरण्याची घाई करू नका। आता 19 तारखेला फॉर्म सुरू झालेले आहे। एक 2-4 दिवसांनी किंवा एक 5-6 दिवसांमध्ये जरी तुम्ही फॉर्म भरला तरी चालेल, पण तू जास्त लेट करू नका। 8 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे। म्हणजे हार्डली तुमचं 5-6 पर्यंत हे फॉर्म भरणं झालं पाहिजे। कारण की कसं आहे, फायनली जेव्हा शेवटचे दिवस येतात, शेवटचे 2 दिवस किंवा 3 दिवसामध्ये थोडाफार नेटवर्कचा इश्यू राहतो, नेटवर्क म्हटल्यापेक्षा साईटचा इश्यू राहतो, वेबसाईटचा इश्यू राहतो। त्यामुळे मधल्या पिरियडमध्ये एक 15 दिवसात तुम्ही फॉर्म भरणे अपेक्षित आहे। ठीक आहे, जास्त घाई करू नका। सगळं क्लिअर, तुमचं जे माहिती आहे ती क्लिअर ठेवा, डॉक्युमेंट्स क्लिअर ठेवा, जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला पर्सेंटेज वाईज लागते ते सगळं क्लिअर ठेवा। वाटलं तर एका कागदावरती नोट करून ठेवा, तेव्हाच कुठे फॉर्म भरा। ठीक आहे, आणि सायबर कॅफेच्या थ्रू तुम्ही फॉर्म भरत असाल तर तिथे स्वतः हजर राहून फॉर्म भरून घ्या। ठीक आहे, कारण जास्तीत जास्त चुका आहे तिथेच होतात। एकूण 386 पोस्टची ही वॅकन्सी आहे। भरपूर पदे इथे दिलेली आहेत। टोटल 16 जागा इथे दिलेल्या 16 पोस्ट दिलेल्या आहे, 16 पोस्ट आहे। 16 विविध पदांकरता ही जाहिरात आहे। त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे आहे तुम्हाला मी ते सांगतो। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 41 पदं इथे दिलेली आहेत। वेगवेगळे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रिझर्वेशन इथे दिलेलं आहे। समांतर आरक्षणाच्या जागा आहेत। त्यामध्ये टोटल 41 जागा आहे। आपल्या कॅटेगरीनुसार, आपल्या कम्युनिटीनुसार तुम्ही इथे चेक करू शकता। PDF-मध्ये स्थापत्य सहाय्यक अभियांत्रिकी सहाय्यक याकरता जे काही 41 जागा त्याचे तुम्ही इथे डिटेल्स घेऊ शकता PDF-द्वारे। ठीक आहे, त्यानंतर लिपिक पदाच्या 213 जागा आहेत। अतिशय चांगली संधी आहे एनी ग्रॅज्युएटसाठी किंवा ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी अतिशय चांगली संधी आहे। 213 जागा आहेत। हॉरिझॉन्टल व्हर्टिकल रिझर्वेशन यांनी प्रत्येक कॅटेगरीनुसार इथे दिलेलं आहे। कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे JEE स्थापत्य म्हणजे सिव्हिलसाठी 75 जागा आहेत टोटल। इथे बघू शकता कॅटेगरी वाईज तुम्ही ज्या स्लॉटमध्ये बसत असाल ते तुमच्या जागा बघू शकता। त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी 18 जागा आहे। म्हणजे JEE विद्युत, JEE इलेक्ट्रिकल यासाठी ज्यांचा डिप्लोमा डिग्री झालेली आहे त्यांच्यासाठी या जागा आहेत। 18 जागा आहेत। जे काही क्वालिफिकेशन तुम्हाला आवश्यक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे डाऊट्स आहेत, तर आपण थोडंफार 2-3 पोस्टसाठी आपण इथे क्लिअर करायचा प्रयत्न करतो आहोत। बऱ्याच विद्यार्थ्यांना जिथे कन्फ्युजन आहे ते आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याचं बघा S6च्या स्केलमध्ये हे पे स्केल येतं। 19,900 हे बेसिक स्केल आहे, सुरुवातीचं स्केल आहे। 63,200 हे तुम्हाला काही वर्षानंतर लागू होतं तुमचं, जेव्हा तुम्ही सिनियर होता तेव्हा किंवा सिनियरिटी येते तेव्हा। आपल्याला 19,900ची सध्या संबंध आहे। बेसिक सॅलरी ती आहे 19,900 हे बेसिक आहे, प्लस अलाउन्सेस आहे। आणि हे पिंपरी चिंचवड किंवा पुणेमधलं लोकेशन आहे, त्याच्यामुळे इथे अलाउन्सेससुद्धा चांगले असतात। 19 म्हणजे टोटल 20 आहे, तर 20 प्लस एक साधारण 15 म्हणजे 32 ते 35च्या घरामध्ये ही सॅलरी जाण्याची शक्यता आहे। अलाउन्सेस थोडे जास्त असतात सिटीमध्ये। याचं अर्हता बघा, याचं क्वालिफिकेशन बघा। शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार बघा। ठीक आहे, याच्यामध्ये बघा PWDमध्ये जे काही नॉर्म्स आणि रूल्स दिलेले आहे त्याच्यानुसार त्यांनी म्हटलेलं आहे की इथे क्वालिफिकेशन चालेल। ढोबळ मी तुम्हाला थोडंसं शॉर्टमध्ये सांगतो आणि क्लिअरली सांगतो, आणि याच्यामध्ये काही आता डाऊट्स तुम्हाला राहणार नाही। मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये स्थापत्य म्हणजे सिव्हिल रिलेटेड तुमचं जे काही क्वालिफिकेशन असेल, व्हॉटेवर तुमचं जे काही क्वालिफिकेशन असेल, तुम्ही BE असाल सिव्हिलमध्ये, तुम्ही ME असाल, MTech असाल, BE असाल, BTech असाल, डिप्लोमा असाल सिव्हिलमध्ये, ठीक आहे, स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये, प्लस तुमचं हे जरी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये ITI जे सिव्हिल रिलेटेड आहे, जसं आता कन्स्ट्रक्शन सुपरवायझर वगैरे आहे, किंवा मग तुमचं सिव्हिल रिलेटेड जे काही तुमच्या ITIचे ट्रेड्स असतात ज्याचा संबंध सिव्हिलशी येतो, सिव्हिल वर्कशी येतो, ते सगळे इथे चालतील। हे लक्षात घ्या। ते ITI असो, डिप्लोमा असो की डिग्री असो, डिग्री डिप्लोमा हे सिव्हिलमध्येच चालेल, बाकीचं कुठलं चालणार नाही, सिव्हिल रिलेटेड यांनी म्हटलेलं आहे। ठीक आहे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक करता, बाकी कुठलं चालणार नाही। ITI सुद्धा तुमचं सिव्हिल रिलेटेड, जसं आता कन्स्ट्रक्शन सुपरवायझर किंवा कन्स्ट्रक्शन
त्या रिलेटेड जे काही तुमचे ट्रेड्स असतात, सिव्हिल रिलेटेड जे ट्रेड्स असतात ITमध्ये ते सुद्धा चालेल. अनुभवाची अट नाही, अनुभव इथे नको आहे, कुठल्याच प्रकारचा काही अनुभव नको आहे. त्याच्यासोबत सेकंड पॉईंट आहे मान्यताप्राप्त शासन संस्थेतील संगणक अर्हता प्रमाणपत्र. ठीक आहे, आवश्यक म्हटलेलं आहे. म्हणजे आपलं MSCIT आपण जे म्हणतो ते आवश्यक आहे असं म्हणतायत. परंतु याच्यामध्ये एक तुम्हाला महत्त्वाचा एक नियम सांगतो किंवा रूल सांगतो की नॉर्मली हा आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये फॉलो केला जातो. त्यामध्ये कसं आहे की तुमचं जेव्हा जॉईनिंग होतं किंवा सिलेक्शन होतं त्यानंतर तुम्हाला एक साधारण 6 महिने वेळ दिला जातो MSCITचं सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करण्यासाठी. तुम्ही त्या ड्युरेशनमध्ये कधीही MSCIT करू शकता आणि सबमिट करू शकता. तुमचं जॉईनिंगवर त्याचा परिणाम होत नाही, तुमचं सिलेक्शन कन्फर्म होतं, सिलेक्शनमध्ये त्याची अडचण येत नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. हा प्रत्येक विद्यार्थ्यांचे बरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे या रिलेटेड. तर MSCIT कंपल्सरी नाही, ते फक्त तुम्हाला जॉईन झाल्यानंतर 6 महिन्यामध्ये सबमिट करणे आवश्यक राहते. ज्यांचं झालं असेल त्यांचं वेल अँड गुड. ठीक आहे, एज्युकेशन रिलेटेड मी या पोस्टसाठी तुमचं क्लॅरिफिकेशन केलेलं आहे. ITI B आणि BTech किंवा ME किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन सिव्हिल रिलेटेड तुमचं जे काही हे झालं असेल, क्वालिफिकेशन झालं असेल ते सगळं चालेल. प्लस तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, त्यानंतरची महत्त्वाची पोस्ट आहे मित्रांनो, ज्याच्या 213 जागा आहे, ते आहे लिपिक म्हणजे क्लर्क, टंकलेखक जे की आपण त्याला म्हणतो. यासाठी क्वालिफिकेशन म्हणजे बघू आपण, पगार जो दिला आहे 19,900 दिला आहे. म्हणजे त्या साधारण हा 32 ते 35च्या रेंजमध्ये 32 ते 35पर्यंतची सॅलरी जाते. ठीक आहे, याचं क्वालिफिकेशन बघू. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक. बघा आता इथे तुमचं फक्त 10वी फक्त 12वी चालणार नाही, पदवी आवश्यक आहे. ते कोणतंही असो, BA असो, BCom असो, BSc असो, तुमचं BB असो किंवा तुम्ही यशवंतराव चव्हाणमधून जरी BA केलं असेल तरी चालेल, कोणत्याही ब्रांचमधलं चालेल, कोणत्याही शाखेमधलं चालेल. ठीक आहे, फक्त व्हॅलिड युनिव्हर्सिटीचं चालेल, UGC वगैरे जे ग्रँट राहते ना ते ग्रँटसाठी चालेल. ठीक आहे, कोणत्याही विद्यापीठाची पदवी चालेल. प्लस शासनाची मराठी व इंग्रजी टंकलेखन म्हणजे टायपिंगचं तुम्हाला लागेल. टायपिंगमध्ये बघा मराठीसाठी 30 शब्द पर मिनिटची स्पीड आवश्यक आहे मिनिमम. याच्यामध्ये आता प्रश्न विचारू नका, 30ची मिनिमम स्पीड लागेल मराठीसाठी आणि इंग्लिशसाठी 40ची स्पीड लागेल तुम्हाला. ठीक आहे, हे आवश्यक आहे, याच्यापेक्षा कमी चालणार नाही. त्यानंतर MSCIT उत्तीर्ण आणि बाकीचे जे दिलेले आहे त्यांनी सर्टिफिकेट प्रमाणपत्र आवश्यक आहे. ठीक आहे, हे तुम्हाला आवश्यक आहे. फक्त तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे की 6 महिन्यामध्ये ते सबमिट करणं आवश्यक असते. त्यामुळे MSCITचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही बाकीच्या अभ्यासाला लागा. सध्या जास्त वेळ तुमच्याकडे नाही आहे. सध्या मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. मराठी भाषा ऑलरेडी तुमच्या 10वीमध्ये 12वीमध्ये आपल्याला विषय म्हणून असतातच, त्याच्यामुळे त्याचे सर्टिफिकेट वेगळी गरज नाही. वेगळं सर्टिफिकेट लागलं तर तुमच्या शाळेचे जे प्रिन्सिपल असतात 10वी 12वीचे किंवा 10वीचे ते तुम्हाला सर्टिफिकेट आरामात देतात, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाच्या 2 पोस्ट आहेत मित्रांनो, कनिष्ठ अभियंता स्थापत्य. ठीक आहे, आणि कनिष्ठ अभियंता विद्युत. आपण स्थापत्यमध्ये बघू. S14मध्ये येते तर 38,600, तब्बल 38,600 बेसिक आहे मित्रांनो. याचं बेसिक एवढं आहे म्हणजे HRA DA आणि अलाउन्सेस ॲड केल्यानंतर आणि सिटीचं अलाउन्सेस ॲड केल्यानंतर याची सॅलरी कमीत कमी 55,000 जाईल. 55,000 म्हणजे 55,000 सॅलरी तुम्हाला पहिल्याच महिन्यामध्ये मिळेल. पहिल्याच महिन्यामध्ये तुम्हाला 55,000 सॅलरी इथे मिळणार आहे. त्यामुळे अतिशय चांगलं चान्स आहे, चांगली संधी आहे JEE सिव्हिलसाठी. याच्यामध्ये आपण क्वालिफिकेशन बघू. मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा पदविका आवश्यक. ठीक आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठ. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटी चांगली व्हॅलिड पाहिजे. त्यामध्ये डिप्लोमा और डिग्री दोन्ही चालतं सिव्हिलमध्ये. ठीक आहे, सिव्हिल. ठीक आहे, बाकी कुठलं चालणार नाही. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. मान्यताप्राप्त शासन संस्थेतील संगणक अर्हता म्हणजे MSCIT जे की आपलं सर्टिफिकेट असते त्याचं ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, फक्त सिव्हिल डिप्लोमा आणि डिग्री इथे चालेल. त्यानंतर बघा कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी हे ब्रँचसाठी ही पोस्ट आहे. S14 38,600 बेसिक म्हणजे सेम बेसिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला 55,000पर्यंत मिनिमम सॅलरी जाईल, त्याच्यावरच जाईल. मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा पदविका म्हणजे इलेक्ट्रिकल डिप्लोमा आणि इलेक्ट्रिकल दोन्ही डिग्री आणि डिप्लोमा दोन्हीसाठी हे आवश्यक आहे. इथे मग कुठल्याच प्रकारचा एक्सपिरियन्स नाही आहे, कुठल्याच प्रकारचं पर्सेंटेज इथे दिलेलं नाही आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आणि संगणक अर्हता आवश्यक आहे म्हणजे ते 6 महिन्यामध्ये तुम्ही कंप्लीट करू शकता. सध्या MSCITचं टेन्शन घ्यायची गरज नाही. की कर्तव्य आणि जबाबदाऱ्या म्हणजे तुम्ही जेव्हा सिलेक्शन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ड्युटी जॉईन करता तुम्हाला काय काय काम करावं लागू शकते इथे याचं त्यांनी दिलेलं आहे. बऱ्याचशा ॲडमध्ये राहत नाही परंतु यांनी दिलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. लिपिकसाठी बघा
महानगरपालिकेतील लिपिक संवर्गातील सर्व कर्तव्ये पार पाडणे, महानगरपालिकेच्या कार्य नियमावलीनुसार कामे करणे. म्हणजे ॲज अ क्लर्क म्हणून जे काही तुमचं टेबल राहतं, तुम्हाला तो टेबल पाहावा लागतो किंवा त्या टेबलचं जे काही काम असतं त्या टेबलचं काम तुम्हाला कंप्लीट करणं आवश्यक राहतं. लिपिक म्हणून तुम्हाला ते कुठलाही टेबल देऊ शकतात, कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये कुठलंही काही देऊ शकतात. ठीक आहे. महानगरपालिकेमध्ये म्हणजे PCMCमध्ये. PCMC तुम्हाला माहीत असेल, पुण्याच्या कॉर्नरला बॉम्बे पुणे हायवेला PCMC कार्यालय आहे, चिंचवडचे आहे तिथे. तर तुम्हाला पिंपरीमध्ये तर त्याच्यामध्ये तुम्हाला काम राहतं लिपिक म्हणून. आणि याचं मेन म्हणजे तुमचे ट्रान्सफर वगैरे काही ट्रान्सफरेबल हा जॉब नाही आहे, अतिशय चांगला जॉब आहे. तुमची पोस्ट कोणती असो, लिपिक असो, JE असो किंवा काही तुमची पोस्ट असो, पुण्यासाठी आणि पुण्यातले जे पिंपरी चिंचवडचे जे लोकल विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय चांगला चान्स आहे. तिथल्या तिथे तुम्हाला जॉब राहतो, ट्रान्सफर वगैरे कुठे होत नाही तुमची. ठीक आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापकतेसाठी महानगरपालिकेतील स्थापत्यविषयी कामे करणे, कार्यरत क्षेत्रात विकास कामांतर्गत सर्वेक्षण करणे. म्हणजे सर्वे करावं लागतं तुम्हाला, ऑडिट करावं लागतं, तुमची क्वालिटी चेक करावं लागते कामाची, जे काही प्रकल्पाचे बांधकाम असतील म्हणजे प्रोजेक्टचे जे काही वर्क आहे, कन्स्ट्रक्शन वर्क आहे वगैरे, आणि त्याची क्वालिटी चेक करावं लागते, त्याचे काम व्यवस्थित होत आहे की नाही, जे काही नियम दिलेले आहेत महानगरपालिकेने त्यानुसार ते नियम होते. ऑडिट म्हणतो आपण त्याला किंवा क्वालिटी चेकिंग म्हणजे Q&A आपण ज्याला म्हणतो, ते चेक करणं वगैरे असते, त्यांची जबाबदारी असते ती, म्हणजे JEची ती जबाबदारी असते. त्याच्या सिग्नेचरवर म्हणजे जे काही तिथे कामं होतात ते एक कॉन्ट्रॅक्ट दिला जातो. जे हायर ऑफिशियल्स आहे, वरचे जे आपले सिनियर असतात ते हायर ऑफिशियल्स त्यांना काम देतात कॉन्ट्रॅक्टरला. त्या कॉन्ट्रॅक्टरनी व्यवस्थित काम केलं की नाही ते JEचं काम असते ते चेक करणं, आणि त्याच्या सिग्नेचरशिवाय त्याला ते पुढचं क्लिअर होत नाही. म्हणजे काही बिलं वगैरे असतात ते पास होत नाही किंवा त्याला त्याचा मोबदला मिळत नाही कॉन्ट्रॅक्टरला. जर तुम्ही जर त्यामध्ये त्रुटी काढली किंवा निघाली, कारण ते होल अँड सोल तुमची जबाबदारी असते. पुढे जाऊन जर त्या कामामध्ये काही कमी निघाली तर ते कॉन्ट्रॅक्टरचं तर ते होईलच, त्याच्यावरती कारवाई होईलच, परंतु तुम्ही जे अप्रूव्ह केलं आहे त्याच्यामुळे तुमच्यावरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला खूप अलर्ट राहावं लागते या कामांमध्ये. ठीक आहे. तुम्हाला त्याची लेवल व्यवस्थित चेक करणे आवश्यक आहे. त्याचे जे क्रायटेरिया आहेत त्या तुम्हाला ऑफिशियली तुमच्या PCMCच्या साईटवर वगैरे सगळं दिले राहतं किंवा तुमचे सिनियरसुद्धा तुम्हाला सांगतात. ठीक आहे. वयोमर्यादा बघा, आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये बऱ्यापैकी सेमच राहते. याच्यामध्ये पण तीच आहे. मिनिमम 18 आणि मॅक्सिमम ओपनसाठी 38 आणि +5 म्हणजे OBC, SC, ST, NT वगैरे जे आहे सगळे ते सगळे 43 म्हणजे +5 असते ते. ओपनसाठी 38 मॅक्सिमम आणि बाकी कॅटेगरीसाठी 43. परीक्षा शुल्क दिलं आहे. मागास वर्गीय विद्यार्थ्यांसाठी 800 रुपये आहे आणि अमागास म्हणजे अनरिझर्वड आणि ओपनसाठी हे 1000 रुपये तुम्हाला परीक्षा शुल्क दिलेलं आहे. त्यानंतर बघा, उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदांकरता अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क म्हणजे तुम्ही अलग जसं आता तुम्हाला JEसाठी पण अप्लाय करायचं आहे, सिव्हिलसाठी, त्यानंतर तुम्हाला लिपिकसाठी पण अप्लाय करायचं आहे, तुम्ही करू शकता. तुम्हाला वेगळं फी भरावं लागेल, तुम्ही फॉर्म भरू शकता इन द सेन्स तुमची एक्झामसुद्धा वेगवेगळी होईल, तुम्ही एक्झामसाठी अपिअरसुद्धा होऊ शकता. ठीक आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना करण्याची जी सुविधा आहे ती www.pcmc.india.gov.in या साईटवर तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. ही साईट अतिशय महत्त्वाची आहे. यावर वरचेवर अपडेट्स तुम्हाला मिळतीलच. यावर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन भरू शकता. यामध्ये ऑनलाईन अप्लाय करण्याचे जे स्टेप्स आहे मित्रांनो ते अतिशय मायन्यूटली आणि सिरियसली फॉलो करा, कारण की इथेच मुलं चुकतात. इथे कुठल्याच प्रकारची चूक करू नका. बघा, हा पॉईंट आहे इथे 6 पासून दिलेला आहे, 6.1 2 3 4 5 6 वगैरे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे. प्रत्येक पॉईंट परत वाचा. PDF तुम्हाला ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे, ते तुम्ही वाचू शकता. परीक्षेचा निकाल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आपल्या जे PCMC.india.gov.in या साईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. ठीक आहे. ही साईट अतिशय महत्त्वाची आहे. आताही तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ही साईट तुम्हाला वरच्यावर चेक करणे आवश्यक आहे. याच्यामध्ये परीक्षा केंद्राची संभाव्य शहरे बघा, 10.13 म्हणजे 10.13 मध्ये दिलेले आहे पॉईंटमध्ये. पुणे, मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती, नाशिक, सातारा, जळगाव, लातूर, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, नांदेड. ठीक आहे. इथल्या कुठल्याही सेंटरवर तुम्ही परीक्षा देऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे परीक्षेचे स्वरूप, कारण की आपल्याला फक्त हार्डली 2 महिने इथे मिळणार आहेत. ऑक्टोबरमध्ये जर एक्झाम झाली तर त्यानुसार प्रत्येक जे पोस्ट आहे त्याच्यानुसार इथे एक्झाम पॅटर्न दिलेला आहे. जे काही सिलेबस आहे ते दिलेलं आहे, सिलेबस म्हटल्यापेक्षा, आणि एक्झाम पॅटर्न दिलेला आहे. त्यामध्ये मी 2-3 पोस्टसाठी तुम्हाला सांगतो. लिपिक पदासाठी मराठी 25 मार्क, इंग्लिश 25 मार्क, 25 प्रश्न ॲक्च्युली, सामान्य ज्ञान 25 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी म्हणजे याच्यामध्ये बुद्धिमत्ता आणि अंकगणिताचे 25 प्रश्न. ठीक आहे. याच्यामध्ये उच्च माध्यमिक शाळा म्हणजे 12वीचं जे आहे तो दर्जा राहणार आहे. मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये ही परीक्षा होणार आहे. तुम्ही चूज करू शकता. 100 प्रश्न 200 मार्क इथे राहणार आहे. 2 तासाचा वेळ इथे राहणार आहे. म्हणजे तुम्हाला 120 मिनिटांमध्ये 100 प्रश्न राहतील. ठीक आहे.
आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यादी म्हणजे MCQ ऑब्जेक्टिव्हमध्ये ही परीक्षा राहणार आहे लिपिक पदासाठी. बघा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यामध्ये मराठी 15 प्रश्न, इंग्रजी 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न. याला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 60 प्रश्न, 120 मार्क, 2 तास. MCQ बेस, ऑब्जेक्टिव्ह बेस राहणार आहे. कुठल्याच प्रकारची थेअरी इथे राहणार नाही. आणि तांत्रिक विषय म्हणजे तुमचा जो ट्रेड आहे, जसं सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, त्याच्या 40 प्रश्न, 80 मार्क असं एक एकंदरीत आहे. 10वीचं बेस राहणार आहे याचं, मराठी इंग्रजी वगैरेचं. कनिष्ठ अभियंता स्थापत्य बघा, मराठी 15 प्रश्न, इंग्रजी 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न. यावर सिलेबस आपण डिटेल बघूच आता पुढे. आणि त्याच्यामध्ये 60 प्रश्न, 120 मार्क. आणि अभियांत्रिकी विषयाची म्हणजे पदविकासाठी जे काही सिलेबस आहे त्याचे 40 प्रश्न, 80 मार्क. आणि सेम विद्युतसाठी आहे, विद्युत आणि स्थापत्यासाठी सेम आहे. इथे तुमचं जे टेक्निकल 40 प्रश्न, 80 मार्क आहे, त्याच्यामध्ये तुमचं इलेक्ट्रिकल राहील आणि सिव्हिलमध्ये सिव्हिल राहील. मराठीमध्ये बघा, मराठी भाषेचा उगम म्हणजे एक बेसिक नॉलेज पाहिजे तुम्हाला मराठी भाषेबद्दल. त्यानंतर शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, जे अव्ययाचे प्रकार असतात ते, वाक्यांचे प्रकार, प्रयोग, समास, अलंकार, शुद्ध व अशुद्ध शब्द हे महत्त्वाचं आहे. समानार्थी, विरुद्धार्थी शब्द हे येतातच. शब्दसमूह, म्हणी व त्यांचे अर्थ, त्यानंतर वाक्यप्रचार, अलंकारिक शब्द, विरामचिन्हे हे आपल्या मराठीमध्ये राहतील. एक्सपेक्टेड सिलेबस असतं प्रत्येक एक्झाममध्ये इंग्लिशसाठी, ते हेच आहे की तुमचं जे काही सिलेबस असतं त्याच्यामध्ये स्पॉट द एरर्स, जे काही तुमच्या चुका असतात, जे वाक्य असतं त्यामध्ये तुम्हाला चुका शोधावं लागतात. फिल इन द ब्लँक्स, त्याच्यामध्ये जे काही तुमचं बेसिक असतं ए एन दी वगैरे किंवा वर्स, वोकॅब्युलरी वगैरे. सिनॉनिम्स, अँटोनिम्स म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी शब्द इंग्लिशमध्ये. स्पेलिंग चेक असतं, डिटेक्शन असतं स्पेलिंगचं. मिसस्पेल्ड वर्ड्स हे जास्तीत जास्त तेच राहतं. ॲडॉम्स अँड फ्रेजेस राहतात, जसं आपण म्हणी वगैरे म्हणतो. वन वर्ड सबस्टिट्यूशन, याच्यामध्ये तुम्हाला जे काही चुका असतात त्या सगळ्या हे करावं लागतात, किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये तुम्हाला ॲड करावं लागतं एखादं हे सब्जेक्ट, हे वर्ड वगैरे. इम्प्रूव्हमेंट ऑफ सेंटेन्स दिलं असेल ते तुम्हाला इम्प्रूव्ह करून लिहावं लागतं किंवा ते करेक्ट लिहावं लागतं. त्यानंतर ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉईस, वर्ब्स, कन्व्हर्जन इंटू डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच किंवा नरेशन. शफलिंग ऑफ सेंटेन्सेस, पार्ट्स, म्हणजे तुम्हाला सेंटेन्सेसचे पार्ट्स इकडे तिकडे करून तुम्हाला दिले राहतील, तुम्हाला ते व्यवस्थित लाईनमध्ये लावावं लागेल. कॉम्प्रिहेन्शन, पॅसेज, ठीक आहे. बुद्धिमत्ता, याच्यामध्ये ॲप्टिट्यूडचा पार्ट कमी असतो, तरी मी तुम्हाला हा सांगायचा प्रयत्न करतो. इथे या रिलेटेड तुम्ही थोडंफार करून ठेवणे आवश्यक आहे. याच्यामध्ये बेसिक मॅथ्स आहे, जसं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, संख्यांचे प्रकार, पदावली, LCM, SCF म्हणजे लसावी, मसावी, पर्सेंटेज, शेकडेवारी, ॲव्हरेज, एजेस, रेशिओ अँड प्रपोर्शन, गुणोत्तर आणि प्रमाण, मिक्सचर आणि एलिगेशन वगैरे. तर हे थोडंफार बेसिक. वेळ, काळ, काम, वेळ वगैरे जे म्हणतो आपण त्याला, टाईम अँड वर्क, वेळ आणि काम. नंतर नफा, तोटा वगैरे. त्यानंतर संभाव्यता, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज वगैरे. आणि जे काही आहे ते भूमितीचं ते थोडंफार याच्या डायग्राम वाईज असू शकतं. महत्त्वाचा पार्ट आहे मित्रांनो, ज्यावर जास्त प्रश्न राहू शकतात बुद्धिमत्तावर. तर ते बघा, दिशा, ज्ञान, चाचणी, सांकेतिक तुलना, नातेसंबंध, बैठक व्यवस्था, वर्णमानाली, संख्या मालिका, तर्क व अनुमान, पझल्स म्हणजे कूटप्रश्न, कोडिंग, डिकोडिंग, घड्याळ, कालमापन, घनाकृती आणि फासा. त्याच्यामध्ये रँकिंग असतात, ऑर्डर असतात, रँकिंग वगैरे. त्यानंतर आकृत्यांची संख्या मोजणे, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, हे सगळे प्रश्न इथे राहू शकतात बुद्धिमत्तामध्ये. आपलं इलेक्ट्रिकलचं जे सिलेबस आहे, ते जे एक्सपेक्टेड सिलेबस आहे इलेक्ट्रिकलसाठी, तर त्यामध्ये बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे बघा, जो टेक्निकलचा जो विषय आहे 40 प्रश्न, 80 मार्क, त्यावरही येऊ शकतात. बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, पॉवर सिस्टीम, इलेक्ट्रिकल मशीन्स, इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. त्यानंतर पॉवर सिस्टीम प्रोटेक्शन, इलेक्ट्रिक ड्राईव्ज अँड कंट्रोल, स्विच गिअर अँड प्रोटेक्शन, नेटवर्क ॲनालिसिस, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन, कंट्रोल सिस्टीम, युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी, इलेक्ट्रिकल मटेरियल्स, ॲनालॉग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, ठीक आहे. हे मी जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये जे रेडमध्ये दिलेलं आहे ते अतिशय जास्त महत्त्वाचे आहेत, हे लक्षात घ्या. जे GS आहे किंवा GK आहे, तर त्यामध्ये तुम्हाला भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडी या रिलेटेड प्रश्न राहतील. जास्तीत जास्त प्रश्न हे करंट रिलेटेड राहतात आणि महाराष्ट्र रिलेटेड प्रश्न राहतील. जास्त तुम्ही इतिहास नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलला जाऊ नका. महाराष्ट्र रिलेटेड प्रश्न करायचा प्रयत्न करा. GKमध्ये तो थोडा वास्ट भाग आहे GK म्हणजे, पण तो GSचा जो भाग असतो MPSCचा, त्या रिलेटेड तुमचे प्रश्न राहतील. फक्त याची लेवल 10वी 12वी वगैरे तशी राहते. करतो मित्रांनो की बऱ्यापैकी महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळाली असेल. तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे इथे तुम्हाला मिळाली असतील आणि अतिशय चांगली संधी आहे. फक्त 2 ते 2.5 महिने आपल्याकडे आहेत. जास्तीत जास्त याच्यामध्ये तुम्ही अभ्यास लवकरात लवकर सुरू करायचा प्रयत्न करा. फॉर्म भरण्याची घाई करू नका. 2-3 दिवसामध्ये फॉर्म भरा वाटलं तर. बुक लिस्ट जी महत्त्वाची ती सांगतो. बाकी तुमच्याकडे बुक्स असतील तर फारच चांगलं आहे. अन्यथा तुम्हाला काही महत्त्वाचे बुक सांगतो.
मराठीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं बुक घ्या, त्यामध्ये सगळं अवेलेबल होऊन जाईल तुम्हाला. इंग्लिशसाठी सुद्धा बाळासाहेब शिंदे सरांचं बुक आहे किंवा इंग्लिशसाठी बरंच मटेरियल अवेलेबल आहे मार्केटमध्ये. त्यानंतर ॲप्टिट्यूड रिझनिंग किंवा अंकगणित आणि बुद्धिमत्तासाठी सतीश वस्से सरांचं मी बुक रेकमेंड करतो नेहमी. फास्ट ट्रॅक मॅथ्स आणि फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं डिटेल सोल्युशन वगैरे मिळून जातील. अदरवाईज तुमचे पंढरीनाथ राणे आणि अनिल अंकलगी यांचेसुद्धा बुक्स येतात, अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, तुम्ही घेऊ शकता आणि सिलेबस वाईज अभ्यास करू शकता. त्यानंतर GK GSसाठी तात्यांचा ठोकळा म्हणून एक बुक येतं, ते थोडं मोठं बुक आहे, MPSC लेवलचं आहे, परंतु आपल्या सिलेबस वाईज तुम्ही त्यातून सर्च करून अभ्यास करू शकता. जास्तीत जास्त MCQ ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करायचा प्रयत्न करा, पेपर टेस्ट सिरीज सॉल्व करायचा प्रयत्न करा, प्रिव्हियस पेपर जास्तीत जास्त सॉल्व करा आणि स्वतः तुम्ही सेल्फ स्टडीसुद्धा करू शकता मित्र. जास्तीत जास्त पेपर सॉल्व करा आणि टॉपिक वाईज अभ्यास सुरू करा आणि जास्त वेळ आता गमवू नका, कुठल्याच प्रकारचे प्रश्न मनात आणू नका, शंका मनात आणू नका, अभ्यासाला व्यवस्थित सुरुवात करा आणि फक्त 2 महिन्याचं टार्गेट होऊन अभ्यास करा. फक्त 60 दिवस तुमच्याकडे आहेत, ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी माहिती तुम्हाला मिळाली असेल. एका व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त माहिती सांगायचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. वरचेवर आपण व्हिडिओज घेतच राहू. धन्यवाद मित्रांनो.